तुम्ही याआधी आता आत्ता डॉक्टर म्हणून काम करताय, तर ती सुद्धा एक रुग्णसेवा, समाजसेवाच आहे. मग असं काय कामं आहेत, की त्यासाठी नगरसेवकच व्हावं लागतं? मी जसं मगाशी म्हणालो, की रुग्ण आजारी पडल्यानंतर आपल्या हॉस्पिटलमध्ये येत असतात. हं, हं. तो रुग्ण आजारी पडू नये यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्याचा अपघात होऊ नये यासाठीचे जे प्रिव्हेन्शन आहे ते जनरल सोसायटीमध्ये असलेली ज्या अडीअडचणी आहेत त्याच्यापासूनच सुरुवात होते. हं, हं. पाण्याची उत्तम व्यवस्था, चांगले रस्ते, उत्तम असं ड्रेनेज, या सगळ्या गोष्टी असतील, व्यवस्थित असतील, तर रुग्ण म्हणजे जनतेमधलं जे आरोग्य आहे ते सुधारण्याची शक्यता खूप चांगली असते. हं, हं. व त्या बाबतीमध्ये थोडं सकारात्मक काम करावं या दृष्टीनेच मला असं वाटतं की मी या राजकारणामध्ये पडलोय. थोडक्यात हे राजकारण करण्यासाठी म्हणून मी आलेलोच नाहीये. हं, हं. समाजकारण करणं हाच माझा उद्देश आहे. तसं बघितलं तर राजकीय डावपेच या गोष्टींची मला कधी कल्पनाही नाहीये आणि त्या काही कराव्यात असं मला काही वाटत सुद्धा नाही. हं, हं. सरळ साधं समाजसेवा करावी या उद्देशानेच मी हा सगळा पुढचा प्रवास करणार आहे. एकूणच आता आपण जर राजकीय मंडळी पाहिली, तर त्यांची वेशभूषा, त्यांची बोलण्याची पद्धत, जोरजोरात डायलॉग बोलणे, सभा गाजवणे, हे सगळं सध्या सुरू असतं. हे तुम्ही पाहत असता. तर तशी काही तुम्ही तयारी केली की नाही? आम्ही जेव्हा प्रामाणिकपणे एखाद्या रुग्णाशी जेव्हा समजून सांगत असतो, पहिल्यांदा ऐकून घेणं हा आमचा पहिला गुणधर्म असतो एका चांगल्या यशस्वी डॉक्टरांचा. म्हणजे रुग्णाला काय होतं, हिस्ट्री टेकिंग किंवा रुग्णाला काय होतं हे आम्ही समजून घेतो, मग तपासतो आणि उपचार करतो. तसंच दुसऱ्या कुठल्याही समस्येबद्दल बोलण्यापेक्षा आधी ती समस्या नक्की काय आहे हे मी समजून घेईन, त्यानुसार मग उपाययोजना करण्यात येतील हे मी करेन. सभा गाजवणं हे तर काय म्हणजे राजकारण्यानेच मी आज इतके वर्ष मी प्रोफेसर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. चांगले व्याख्याने देणं, कॉन्फरन्सेसमध्ये बोलणं, पब्लिक स्पीकिंग हे तर मला हातखंडा आहे. राजकीय पद्धतीनेच बोलायला पाहिजे असं काही नाहीये. सभांमध्ये जेव्हा तुमच्याकडं जेव्हा त्या सभेच्या विषयाशी धरून जे काही आवश्यक असणारं जेव्हा तुमच्याकडं ज्ञान असतं तेव्हा त्याबद्दल बोलण्यासाठी खूप काही अशी वक्तृत्व कला लागते असं काही नाही. डॉक्टर म्हटलं की मितभाषी असतात, कमीच बोलतात, मोजकं बोलतात आणि टू द पॉइंट बोलतात. तर आता यापुढे कसं? टू द पॉइंट असेल की कसं? ते कायमस्वरूपी टू द पॉइंटच असणार. मी निगेटिव्ह कॉमेंट कुणाबद्दल कधीच केलेले नाही व यानंतर देखील फक्त राजकीय काही फायदा व्हावा किंवा राजकीय दृष्ट्या काही मायलेज मिळावं म्हणून काही निगेटिव्ह कॉमेंट करणं हे मी कधीही करणार नाही. तो माझा मूळ नेचरच नाहीये. त्यामुळं सभा गाजवताना सुद्धा आपण काही दुसऱ्यावरती कुरघोडी करण्याच्या उद्देशानेच बोलायचं हा काय माझा दृष्टिकोन कधीच नसेल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.